जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। अंध पतीने आपल्या आईच्या मदतीने अंध पत्नी आणि 3.5 वर्षाच्या अंध मुलाला विहिरीत ढकलल्याचा आरोप आहे। या घटनेत कृष्णा स्वप्नील पाटील या 3.5 वर्षीय अंध मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याची आई सरस्वती स्वप्नील पाटील या विहिरीत पडल्यानंतर लाकडाचा आधार मिळाल्याने बचावले असून त्या जखमी अवस्थेत जळगाव येथे उपचार घेत आहेत। प्राथमिक माहितीनुसार अंध मुलाचा जन्म झाल्यापासून कुटुंबात वाद सुरू होते। शेतातील विहिरीची पूजा करण्यासाठी गेल्यानंतर पती स्वप्नील भागवत पाटील आणि त्याची आई आशाबाई भागवत पाटील यांनी पत्नी व मुलाला विहिरीत ढकलल्याचा आरोप आहे। या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात खून आणि खुनाचा प्रयत्न या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। काय सांगणार यावेळी तालुक्यातल्या किनगाव गावामध्ये एक घटना झाली आहे। एका अंध पतीने आपल्या आईच्या सोबतीने त्याच्या पत्नीला आणि अंध मुलाला विहिरीत ढकलले। काय घटनेचे काय समजलं, काय गुन्हा दाखल झाला? काल यावल पोलीस स्टेशन हद्दीतील किनगाव येथे 8:30 वाजता सुमारे 8:30 वाजता एक घटना घडली आहे। त्याच्यात फिर्यादी सरस्वती स्वप्नील पाटील वय 26 वर्ष, जे की 70% ब्लाइंड आहे, हिने एक कंप्लेंट दाखल केलेली आहे आपण तिच्या म्हणण्यानुसार की काल 8:30 वाजता तिचा पती आणि तिचा सासू, तिचा पती हा पूर्णपणे ब्लाइंड आहे, सासू ब्लाइंड नाहीये, हे दोघं जण घेऊन त्यांच्या शेतामध्ये गेले आणि तिला तिथं धक्का देऊन विहिरीत पाडलं। या घटनेमध्ये तिच्या सोबत तिचा 3.5 वर्षाचा मुलगा कृष्णा हा देखील त्या विहिरीत ढकलल्यामुळे त्या ठिकाणी मयत झालेला आहे। तिच्या तक्रारीवरून आपण यावल पोलीस स्टेशन येथे BNS 103(1), 109(1) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। या घटनेचं फिर्यादीच्या सांगण्यानुसार कारण असं होतं की सदर जो मुलगा होता हा देखील ब्लाइंड जन्माला आलेला होता आणि त्या कारणास्तव तिचे पती आणि तिची सासू तिच्यावर राग धरत होते। या कारणातून त्यांच्या घरामध्ये कलह होता। त्या कलहातून त्यांनी तिला धक्का देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या मुलाला विहिरीमध्ये ढकलून ठार मारलेला आहे। या घटनेतील दोघी आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहे। पुढील चौकशी सुरू आहे।